भरभरीत टम्म फुगलेले असे तयार झालेले आहेत. आपण काही खास ट्रिक पाहणार आहोत. हलवाई ज्या पद्धतीने दहीवडे करतात ना, तीच पद्धत पाहणार आहोत की जेणेकरून अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत आपले हे दहीवडे तयार होतात. बघा, हा दहीवडा मी या लाकडी स्पूनने मोडला तरी सुद्धा तो अगदी मस्त सहजपणे मोडला गेला आहे. खरं तर स्टीलच्या चमच्याने तर काय सहजच मोडला जातो, पण लाकडी स्पूनने सुद्धा इतका सहजपणे मोडला गेला आहे ना, की अतिशय कापसासारखे मऊ लुसलुशीत दहीवडे तयार होतात. या वड्याच्या आतलं टेक्स्चर तर बघा ना, काय मस्त जाळीदार आलं आहे. असं टेक्स्चर येण्यासाठी काय करायला पाहिजे, असं हे इतके मस्त कापसापेक्षा मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे म्हणतो ना, अगदी तसेच तयार होण्यासाठी आपण काही खास ट्रिक पाहणार आहोत. बरं, हलवाई ज्या पद्धतीने तयार करतात तीच पद्धत आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे, की ज्यामुळे तुमचे दहीवडे सुद्धा कापसापेक्षा मऊ लुसलुशीतपणे उडदाच्या डाळीचा वापर केला आहे. कारण हलवाई संपूर्णपणे उडदाच्या डाळीचा वापरच दहीवडे करण्यासाठी करतात. आता ही डाळ मी साधारण 3 ते 4 तासापूर्वी भिजायला घातली होती. स्वच्छ धुवायची आणि मग ही अशी भिजवून घ्यायची. बघा, सहज नखाने मोडली जाते अशी आपली ही डाळ व्यवस्थित भिजली गेली पाहिजे. जर तुम्हाला अर्ध्या उडदाची अर्ध्या मुगाची असं वापरायचं असेल तरीही चालेल. आणि डाळ चांगली 3 ते 4 तास भिजवून घ्यायची. आता या डाळीमधलं सगळं पाणी असं निथळून काढायचं आहे आणि डाळ या एका चाळणीमध्ये मी काढून घेते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ घालताना नेहमी मोजून घ्यायची आहे. एखादी वाटी किंवा काहीही घ्या, त्याच्याने 2 वाट्या जर समजा आपण डाळ घेतली तर यासाठी आपल्याला पाणी किती वापरायचं, तर बरोबर अर्धी वाटी इतकं पाणी घालायचे. बरं, हे पाणी सुद्धा फ्रीज मधलं अगदी थंडगार असं पाणी आहे. शक्यतोवर साध्या पाण्याचा वापर करायचा नाही, कारण डाळ वाटताना बरीचशी गरम होते, म्हणून थंड पाण्याचाच वापर करायचा आहे. आणि डाळ चांगली मिक्सरमधून वाटून घ्यायची. आता ही डाळ वाटून झाली आहे, पण हाताला अजूनही डाळ थोडीशी भरड लागत आहे. त्याकरता आपण पाव कप पुन्हा थंड पाणी घेतलेलं आहे आणि चांगली बारीक अशी डाळ वाटून घ्यायची. एकंदर आपण बरोबर पाऊण कप इतकं पाणी घातलेलं आहे आणि ही डाळ चांगली अशी वाटून घेतलेली आहे. 2 वाट्या डाळीसाठी पाऊण कप पाणी हे प्रमाण बरोबर आहे, की जेणेकरून असं रिबन कन्सिस्टन्सी सारखं हे पीठ आपलं तयार होतं. दुसरी डाळ सुद्धा मी याच पद्धतीने वाटून घेतली. आता यामध्ये 1 चमचाभर जिरे घालायचे आहेत, पाव चमचा हिंग घालायचं, कारण उडदाची डाळ ही पचायला जड असते. त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हे एकाच दिशेने अशी फेटायची आहे. तुमचा हात ज्या बाजूने फिरायला कम्फर्टेबल आहे किंवा सोयीचं वाटते त्या बाजूनेच असं गोल गोल एकाच दिशेने फिरायचं आहे. बघा, आधी डाळीचा रंग थोडासा फिका होता, पण जसजशी डाळ फेटतो तसं याचा रंग थोडासा असा लाईट होत जातो आणि डाळ सुद्धा ना फुलल्यासारखी दिसते. बघा, आधी जरा कमी डाळ दिसत होती आणि आता भरपूर अशी यामध्ये हवा भरली गेली आहे आणि छान असं हे एकदम मिश्रण हलकं झालेलं आहे. आता आपण एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ना हे छोटासा पिठाचा गोळा घालून पाहायचा. बघा, मस्त असा हा पाण्यावर तरंगत आहे, की जरी बोटाने याला खाली दाबतीये तरी सुद्धा तो पुन्हा तरंगून वर येतोय. याचाच अर्थ काय, तर आपली डाळ व्यवस्थित अशी फेटली गेली आहे. इतकी चांगली क्रीम सारखी होईपर्यंत ही डाळ फेटून घ्यायची आणि मग त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि ही डाळ आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटं तरी अशी झाकून ठेवून द्यायची आहे. हलवाई लोक असंच झाकून ठेवतात, ज्यामुळे त्यांच्या दहीवड्याला टेक्स्चर खूप छान येतं. आता आपण तोवर इथे पुढची तयारी करतोय. इथे आपण जे गोडं दही असतं ना ते तयार करतोय. मी इथे 1 लिटर दुधाचं हे घट्टसर दही तयार करून घेतलं आहे. बघा, दही अगदी मस्त वडी पडेल असं घट्टसर तयार झालेलं आहे. तुम्हाला जर असं घट्ट दही कसं बनवायचं याच्या रेसिपीची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आणि वर आय बटनवर सुद्धा दिलेली आहे. आता यामध्ये आपण पिठी साखर घालूया. हे घरचं आणि गोडं दही आहे, फार आंबट नाहीये, म्हणून मी 4 टेबलस्पून इथे पिठी साखर घातली. थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हे दही चांगलं असं घुटून घेतलं. बघा, काय मस्त क्रीमी टेक्स्चर असलेलं आपलं हे गोड दही सुद्धा बनवून तयार झालेलं आहे. साधारण असं पातळ असं ठेवायचं, फार घट्ट सुद्धा दही ठेवायचं नाही. आता हे फ्रीज मध्ये असंच ठेवून देते. तोवर आणखीन एक पूर्व तयारी करूया. इथे मी थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं हिंग घातलेलं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि ही कोथिंबिरीची अशी काही पानं बारीक चिरून ती घालायची आहेत. त्यानंतर आता बघा, बरोबर 15 ते 20 मिनिटात आपलं हे वड्यांचं मिश्रण चांगलं असं सेट झालं आहे. बघा, आधीचं टेक्स्चर कसं होतं आणि आता बघा याला बरीचशी अशी आतून जाळी झालेली आहे. याचाच अर्थ हे पीठ आपलं 10 मिनिटं जेव्हा रेस्ट करून ठेवतो त्यावेळेस यामध्ये अगदी छान अशी हवा भरली गेलेली असल्यामुळे याचं टेक्स्चर आणखीन छान येतं. आता हलक्या हाताने फक्त मी एकदा चांगलं असं मिसळून घेणार आहे.
फार आता आपल्याला याला फेटण्याची वगैरे गरज नाही. आपण अगोदरच याला सगळं फेटलेलं आहे. आता आपण लगेच या पिठाचे दही वडे तयार कराल. इथे मी तेलही तापवून घेतलेलं आहे. फार कडकडीत तेल तापवायचं नाही. तर बघा हा दही वडा मी तेलामध्ये घातल्यानंतर त्याला हलकेसे कुरकुरे येतात आणि तो बघा आपण होऊन असा पलटी झाला. याचाच अर्थ काय, तर आपलं तेल बरोबर गरम झालेलं आहे. मोठ्या आचेवर गरम करायचं आणि मग ते थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. म्हणजे बघा हे दही वडे आपण होऊन असे पलटी होतात बघा. प्रत्येक दही वडा स्वतःहून असा पलटी होतो. प्रत्येक दही वडा असा पलटी झाला याचाच अर्थ आपलं हे तेलाचं टेम्परेचर अगदी अचूक आहे. जर तसे आपण वडे घालत जातो तर तसे ते हळूहळू आपण पलटी व्हायला लागतात आणि बघा सुरुवातीला त्याचा आकार जरी थोडासा वेडावाकडा असला ना तरी सुद्धा तळल्यानंतर त्यांचा आकार अगदी मस्त बॉल सारखा असा गोल करकरीत येतो आणि ते फुगून असे दुप्पट होतात. हे अगदी फार लहान लहानच घातलेले आहेत. फार मोठे सुद्धा वडे तयार केले नाही. पण अगदी छान मस्त असे हे दही वडे तयार झाले आहेत. थोडासा रंग बदलला की मग थोडा मध्यम गॅस करायची आणि मध्यम गॅसवरती हे चांगले असे हलक्या सोनेरीसर रंगावर तळून घ्यायचे आहे. सुरुवातीला गॅस लहान ठेवायचा आणि मग त्यानंतर आपल्याला मध्यम गॅस करून चांगला असे तांबूस रंगावर हे करून घ्यायचे. बाकीचे सुद्धा वडे याच पद्धतीने असे तयार करून घेतले. तयार केलेले वडे बघा काय मस्त अगदी छान असे बॉल प्रमाणे दिसत आहेत. अजिबात तेलकट न होणारे व्यवस्थित असे हे आपले वडे तयार झाले. आता इथे जे आपण सुरुवातीला पाणी तयार करून ठेवलं होतं ना त्या पाण्यामध्ये हे सगळे वडे असे ना घालून घ्यायचे आहेत. जेवढे पाण्यामध्ये भरतील तेवढे वडे यामध्ये घालून घ्यायचे आणि मग यावर ना हे असे वडे तरंगत असतात. याकरता यावर एक छोटीशी अशी प्लेट ठेवून घ्यायची की जेणेकरून या प्लेटच्या वजनाने सगळे वडे पाण्यामध्ये बुडल्यासारखे राहतात. आता बघा साधारण एक 15 ते 20 मिनिटानंतर सगळे वडे व्यवस्थित असे मस्त तळले गेलेले आहेत. त्याचा रंग सुद्धा थोडासा बदललेला आहे. आता यामधलं सगळं पाणी हलक्या हाताने हे असं पिळून काढत घ्यायचं आहे. म्हणजे जास्तीचं सगळं जे पाणी असतं ना ते सगळं निघून जातं. बघा अगदी छान असे आपले हे मऊ सूप म्हणतो ना तसेच हे वडे तयार झालेले आहेत. हे तुम्ही असे जरी वडे तयार करून ठेवले आणि मग आयत्या वेळी दह्यामध्ये घातले तरीही चालेल. काही जण दह्यामध्ये सुद्धा आधीच हे वडे असे पिळून घेतात आणि दह्यामध्ये सुद्धा घालून ठेवतात. तसं केलं तरीही चालेल. पण मी आता तुम्हाला दाखवायला असं थोडंसं वरून दही घातलेलं आहे. थोडी ही चिंचेची चटणी त्याचबरोबर ही तिखट पुदिन्याची चटणी घातलेली आहे. थोडी चटपटीत चव येण्यासाठी चाट मसाला, काळं मीठ, भाजलेले जिऱ्याची पूड आणि थोडंसं लाल तिखट कुरकुऱ्याचा आपला वडा तयार झालेला आहे. हा वडा बघा ना या लाकडी स्पूनने सुद्धा बघा काय मस्त अगदी सहज मोडला जाते. या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये हे असे मऊसूत जाळीदार तोंडात टाकताच विरघळणारे असे हे दही वडे नक्की तयार करून पहा. जर तुम्ही सगळ्या टिप्स वापरल्या तर मात्र तुमचे दही वडे सुद्धा इतके मस्त आतून मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनवून तयार होतील. तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या आणि जर तुम्ही या टिप्स वापरून दही वडा जर करून पाहिला तर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा साध्या सोप्या रेसिपीसह. धन्यवाद.